तुमचा पगार जर दरवर्षी वाढत असेल, तुमचं उत्पन्न जर दरवर्षी वाढत असेल, तर मग तुमची एस-आय-पीमध्ये जी गुंतवणूक आहे, ती तुम्ही वाढवता का? म्युच्युअल फंडातली गुंतवणूक वाढवता का? समजा एखाद्या माणसाने ₹5,000 सुरुवात केली आणि 10 वर्ष तो तसाच भरत राहतो. मग इथं उत्पन्न वाढलं, तर ते उत्पन्न वाढलं तर तुमची एस-आय-पीमधली गुंतवणूक सुद्धा वाढायला पाहिजे की नाही? मग वाढत नाही. आणि मग असा एक प्रश्न आहे, की एस-आय-पीमध्ये जर त्या ठिकाणी त्याच एस-आय-पीमध्ये, त्याच स्कीममध्ये दरवर्षी टॉपअप करायचं म्हणजे गुंतवणुकीचे रुपये वाढवायचे का आपलं उत्पन्न वाढल्यानंतर आलेल्या एक्स्ट्रा पैशाची नवीन एस-आय-पी सुरू करायची? आज या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. समजा राहुलने ₹5,000ची एस-आय-पी सुरू केली आणि पुढच्या वर्षी त्याचा पगार हा समजा ₹1,000ने वाढला. मग त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय आहे, पहिली ₹5,000ची जी एस-आय-पी होती का त्याच एस-आय-पीमध्ये हे ₹1,000 दर महिन्याला पुन्हा वाढवत नेणं. आणि दुसरा पर्याय आहे की त्या ₹1,000ची एक नवीन एस-आय-पी सुरू करणं. मग प्रश्न असा आहे की कोणतं फायद्याचं ठरतं? पहिल्याच स्कीममध्ये ₹1,000 वाढवणं फायद्याचं आहे की नवीन या ठिकाणी स्कीम निवडून नवीन एस-आय-पी सुरू करणं फायद्याचं आहे? जर तुमचा उद्देश गुंतवणूक वाढवणं असा असेल तर पहिल्याच स्कीममध्ये पैसे वाढवणं म्हणजेच टॉपअप करणं हे जास्त फायद्याचं. ट्रॅक करायला सोपं जातं. त्या ठिकाणी तुमची गुंतवणूक चांगली वाढत राहते आणि महागाई दरापेक्षा अधिक त्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक मिळत राहते. त्यामुळं हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. मग नवीन एस-आय-पी कधी सुरू करायची? जर तुमच्यासाठी नवीन काही उद्दिष्ट असेल, तुमचं गोल जर नवीन तयार झालं तर त्यासाठी नवीन एस-आय-पी सुरू करायची. समजा मुलाच्या लग्नासाठी वेगळी एस-आय-पी, फिरायला जायचे 5-6 वर्षांनी वेगळी एस-आय-पी, कार घ्यायची वेगळी एस-आय-पी. म्हणजे तुमच्याकडे उद्दिष्ट आलं, तुमच्याकडे कारण आलं, नवीन कारण आलं तर नवीन एस-आय-पी सुरू करा. आणि जर नवीन कारण नाही आलं तर पहिल्याच एस-आय-पीमध्ये तुमची जी काही रक्कम वाढलेली आहे ती घाला. म्हणजेच त्याला टॉपअप करा. जास्त फायदा त्याच्यातसुद्धा होऊ शकतो. उद्दिष्टानुसार हा निर्णय तुम्हाला घेता येऊ शकतो. संपत्ती निर्माण करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमचा पगार वाढला, तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा स्रोत वाढला की तुमची जी एस-आय-पी चालू आहे त्याच्यात सुद्धा ती वाढ तुम्ही अंतर्भूत करा. ती तुमची एस-आय-पी सुद्धा वाढवा. म्हणजे तुम्हाला खूप मोठी, खूप चांगली संपत्ती निर्मिती करण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकते.